नमस्कार मंडळी, मी मकरंद आणि आपण पाहत आहात महाराष्ट्र जागरण. दिनांक 19 जानेवारी ते 23 जानेवारीच्या दरम्यान पुणे शहर आणि जिल्ह्यामध्ये होणाऱ्या पुणे ग्रँड चॅलेंज टूरच्या निमित्ताने पुण्यातील एकूणच जिल्ह्यातील रस्त्यांमध्ये जो सकारात्मक बदल झालेला आहे त्या संदर्भात आपण थोडंसं बोलणार आहोत. खरं या सगळ्या विषयात बोलण्याच्या आधी पुण्याची जी पार्श्वभूमी आहे ती लक्षात घेता पुणवडी म्हणून पुणे हे जेव्हा होतं तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी ह्या इथं सोन्याच्या नांगरांनी पुणं नांगरलं आणि त्यानंतर जी पुण्याची प्रगती होत गेली ती आज तगायत अथक चालू आहे. दिवसेंदिवस जसजसं काळ जाईल, वर्ष जातील, तसतसं पुण्याच्या नावाची ओळख बदलत राहिली, पण पुण्याचा दबदबा, पुण्याचा लौकिक हा मात्र कायम तसाच राहिला. पूर्वी स्वराज्याचं मुख्य केंद्र आपण राजधानीच म्हणून शिवाजी महाराजांच्या काळात पुण्याचं नाव लौकिक झालं. त्यानंतर पुढं त्यांच्या सेनापतींनी जेव्हा देशभर पराक्रम गाजवला त्यावेळी देखील तेव्हाच्या राजकारणातला दबाव क्षेत्र किंवा दबावाचं शहर म्हणून पुण्याचंच नाव पुढं आलं. काळ जसा गेला तसं ब्रिटिशांनी महाराष्ट्रासहित पूर्ण देशावरती जेव्हा राज्याचा अंमल केला त्यावेळेला देखील त्यांच्या विरोधात उभं राहण्याची जी मुख्य जबाबदारी होती किंवा त्याचं केंद्र म्हणून आपण स्वातंत्र्य चळवळीचं केंद्र म्हणून पुणे शहराचं, पुणे जिल्ह्याचं नाव मोठ्या प्रमाणावरती पुढं आलं. असं होत 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 पुण्यामध्ये जे काही बदल होत गेले, कालानुरूप त्याच्यामध्ये बदल होत गेले, परंतु पुण्याचा लौकिक मात्र तसाच राहत गेला कायम. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये ज्या वेळेला ह्या इथं शैक्षणिक विद्यापीठ, शैक्षणिक हब म्हणून ज्या वेळेला पुढं येऊ लागलं त्याच दरम्यान काही चमत्कारिक देखील गोष्टींसाठी पुण्याचं नाव लौकिक झाला. त्यामध्येच एक होतं ते म्हणजे पुणेरी पाट्या आणि तसंच पुणेरी टोमणे. या सगळ्या गोष्टी जरी लक्षात घेतल्या तरी त्या निमित्ताने जे काही पुण्याच्या बद्दल घडत होतं त्याच्यामध्ये एक मोठा पुण्याच्या ओळखीचा भाग झालेला होता, ते म्हणजे पेन्शनरांचं शहर, पेन्शनर्स लोकांचं शहर, तसंच सायकलींचं शहर हा देखील पुण्याचं नाव लौकिक होता. अनेक वर्ष पुण्यामध्ये सायकल असणं हे एक मानाचं बिरुद होतं आणि असंच करता करता हेच पुढं आता स्वयंचलित दुचाकींचं शहर झालेलं आहे. ह्या दुचाकींची संख्या किती, या एकूण गाड्यांची संख्या किती, तर पुणे शहरामधल्या लोकसंख्येपेक्षा देखील जास्ती अशी गत झाली. आता आपण ह्या विषयावरती येऊ की बुवा हा नक्की पुणे ग्रँड चॅलेंज टूरशी कुठं संपर्क येतो, कुठं या गोष्टीचा संबंध येतो. एवढं पुण्याची ओळख जर आहे तर हा विषय कुठून आला. आता लक्षात घ्या, 2017 साली पुण्यामध्ये जेव्हा निवडणुका झाल्या महानगरपालिकेच्या त्यावेळेला एका पक्षाचं, भाजपाचं सरकार ह्या इथं आलं. त्यानंतर 5 वर्षांनी जेव्हा ते गेलं, मधली 4 वर्ष मात्र ह्या इथं कुठल्याच लोकप्रतिनिधींचं अस्तित्व नव्हतं, कुठलाही लोकप्रतिनिधी नव्हता. पुणे नाही तर अनेक महानगरपालिकांमध्ये कुठल्याही प्रकारचे लोकप्रतिनिधी नव्हते. पुणे शहर असेल किंवा कुठलंही शहर असेल त्या तिथल्या माणसांना ज्या वेळेला त्यांच्या काही अडीअडचणी येतात त्यावेळेला थेट ॲडमिनिस्ट्रेशनकडे जाण्याच्या ऐवजी त्यांना कधीही लोकसेवकांकडे जाणं जास्त सोयीस्कर पडतं. गेली 4 वर्षात मात्र लोकसेवक उपलब्धच नव्हते आणि त्यावेळेला जी काही गंमत आणि जे काही मजा ह्या ॲडमिनिस्ट्रेशननी पुणे शहरातल्या लोकांची केली ती मात्र बघण्यासारखी होती. खरं सांगायचं तर दयनीय अवस्था झाली होती. तुम्ही गेल्या 2 वर्षात विशेषतः जर पुण्यात कुठंही फिरायला जाल तर तुम्हाला लक्षात आलं असतं असं की आपण कुठल्या उत्खननाच्या शहरात आलेलो आहोत की काय. जसं की मोहनजोदडोची साईट असेल तसं तुम्ही जाल त्या रस्त्यावरती खणलेलं, कधी कधी रस्त्याला पॅच टाकलेला आणि अचानक पुढच्या आठवड्यामध्ये येणार आणि तिथं खणायला सुरुवात झाली. अरे हे चाललंय काय नक्की. पुणेकरांना मात्र हे निश्चित कळत नव्हतं. आता असं म्हणतात की अनेक चळवळींचं केंद्र हे पुणं असतं. त्या पुण्यामध्ये रस्त्याबाबतची कुठल्याही प्रकारची तीव्र प्रतिक्रिया येताना दिसली नाही याचं मात्र आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नव्हतं. काही राजकीय पक्ष त्या खड्डे पडलेल्या ठिकाणी झाड लावणं किंवा तिथं कुठल्या तरी प्रकारची पुणेरी पाटी लावणं अशा प्रकारच्या गोष्टी करताना दिसत होतं, पण त्याच्यासाठीचा जो एक चळवळीचा भाग येणं अपेक्षित होतं त्याला किंवा लोकांची जी प्रतिक्रिया येणं अपेक्षित होतं तशी काही मात्र झालेली दिसली नाही. आणि मग डिसेंबर 2025 उजाडला. डिसेंबर 2025 उजाडल्यानंतर मात्र पुणेकरांना नक्की प्रश्न पडावा अशा काही गोष्टी पुण्यात घडताना दिसू लागल्या. विशेषतः शहराचं म्हणतोय मी, जिल्ह्यामध्ये देखील रस्ते झालेले आहेत, पण अनेकदा असं होतं की अति पावसाळी जो भाग आहे जिल्ह्याचा त्या तिथले रस्ते अनेकदा खराब होतात आणि परत
पावसाळा झाल्यानंतर साधारण हिवाळा संपताना ते रस्ते केले जातात. पण शहरामध्ये मात्र विपरीत गोष्ट दिसली. डिसेंबरच्या मध्यावरती साधारण कुठं कुठं रस्त्याची कामं चालताना दिसू लागली. त्यावेळेला हलकेच पुणेकर एकमेकांशी बोलताना म्हणू लागले, अरे बापरे, हे आता परत एकदा पॅचवर्कचं काम झालेलं दिसतंय सुरू. असं वाटत होतं तो पूर्ण डिसेंबर गेला, जानेवारी आला. त्यावेळेला जेव्हा आपण पुण्यामध्ये फिरताना बघू लागलो तर निश्चितच तुमच्या पाठीला आराम पडेल अशा प्रकारचे रस्ते झालेले दिसले. गुळगुळीत छान रस्ते. अनेक वर्षांनी खरं तर पुण्यामध्ये अशा प्रकारचे रस्ते झालेले आपण पाहिलेले आहेत. आणि ह्याचं काय कारण होतं तर पुणे ग्रँड चॅलेंज टूर ही एक आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे. आपण खरोखरीच सर्व पुणेकरांनी या स्पर्धेला, यांच्या आयोजकांना धन्यवाद दिले पाहिजे. आणि त्यांच्या निमित्ताने का होईना या इथं पुण्यामध्ये असे रस्ते झाले, एवढे छान रस्ते झालेले दिसून येत आहेत. त्याबाबत अजून एक माहिती अशी कळते की हे जे रस्ते ज्या कोणी कंत्राटदारांनी केलेले आहेत त्यांना पुढचे 5 वर्ष रस्त्याची पूर्ण काळजी घेण्याची जबाबदारी देखील देण्यात आलेली आहे. याच्यासाठीचा खर्च निश्चितच मोठा असणार आहे. पण पुणेकरांना त्या निमित्ताने जे काही मिळालेली एक सुविधा आहे ती अतिशय चांगली आहे, यात निश्चितच वाद नाही. आता ह्यामध्ये काय झालेलं आहे की गेल्या दीड महिन्यामध्ये मात्र काही डॉक्टर मंडळींचा मात्र व्यवसायावर निश्चित परिणाम झालेला असू शकतो. कारण गेल्या कित्येक दिवसामध्ये खड्ड्यांमधून उडत जाणारे पुणेकर, कित्येक वर्षात खड्ड्यांमधून उडत जाणारे पुणेकर या गुळगुळीत रस्त्यावरून जाताना त्यांच्या पाठीला कमी त्रास झाला असावा. आता हा एक फायदा निश्चितच पुणेकरांना झालेला आहे आणि ह्याचं सर्व श्रेय जाते ते पुणे ग्रँड चॅलेंज टूरला, असं म्हणायला हरकत नाही. खरं सांगायचं तर पुणे शहराला परत एकदा सायकलच तारणहार ठरली असं म्हणलं तर काही वावगं ठरू नये. ही माहिती, पुण्याचा हा प्रवास आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली याच्याबद्दल नक्कीच आम्हाला कमेंट करून तुम्ही कळवाल अशी आशा आहे. या किंवा अशाच प्रकारच्या व्हिडिओजला पाहण्यासाठी आपण महाराष्ट्र जागरणला नक्कीच फॉलो करा, सबस्क्राईब करा ही विनंती. धन्यवाद.